नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत की सगळेजण तयार होणार आहे ते विनूच्या रेससाठी. आणि सकाळी सकाळी सिंधू विचार करत असते, आज माझा ह्या घरातला शेवटचा दिवस आहे, पण मला असं वाटते आजचा दिवस संपूच नाही, ही क्षण कधी हातातनं निसटूच नाही. तितक्यात तिथे राघव येतो. राघवशी ती बोलत असते की आज विनूची छानशी स्पर्धा झाली की आम्ही आमच्या गावी निघून जाऊ. तितक्यात मनातल्या मनात राघवही बोलत असतो, मला तुमचा खूप लळा लागला आहे, तुम्ही जाऊ नये अशी माझी इच्छा होत आहे, पण तुम्हाला मी सांगू शकणार नाही. सिंधू सांगत असते की आपण पूर्वीसारखे मित्रमैत्रिणी राहू शकतो, याच्या व्यतिरिक्त आपल्यात काहीच नसणार. पुढे सगळेजण हॉलमध्ये येतात तेव्हा रत्नाकर हा रुक्मिणीला रागवत असतो की वहिनी तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे, हे तुम्ही खूप चुकीचं केलेलं आहे. तेव्हा रुक्मिणी सांगते, मी जे काही केलं आहे ते ह्या घराच्या भल्यासाठी आणि राघवच्या भल्यासाठीच केलेलं आहे. तितक्यात ऋतुजाही बोलते, हे बघा ती सिंधू आपल्या घरात खूप छान हातपाय पसरवत आहे, तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला हाच एक पर्याय आहे. तेव्हा काकूंनी जे केलं ते बरोबर होतं, पण ऋषभलाही ते पटत नाही. ते बोलतो की सावीचा उपयोग करून तुम्ही असं वागायला नव्हतं पाहिजे. सगळेजण असं त्यांना रागवत असतात. तितक्यात तिथे राघव येतो. राघव सांगतो की आता हा विषय इथेच थांबवायचा, विनू स्पर्धेसाठी जाणार आहे, विनूसमोर एकही शब्द याच्यातला बोलायचा नाही, त्याला याच्यातलं काहीच कळता कामा नाही. मग विनू तिथे येतो. विनूला सगळेजण कौतुकाने सांगत असतात, छान तू स्पर्धेत भाग घे, तू प्राईज मिळव, मी तुला घरी आल्यानंतर गिफ्ट देईल, असंही सगळेजण सांगत असतात. तितक्यात राजश्री म्हणते, मी तुझ्यासाठी गोडाचा छानसा शिरा बनवून ठेवला आहे, तू जिंकशील मला माहिती आहे, तू घरी आल्यानंतर मी तुला शिरा देईन. मग रुक्मिणी सांगते की आपण कुठे जाण्याआधी देवाच्या पाया पडतो, तूही देवांना नमस्कार करून ये बरं. मग विनू त्याच्या बाबांना सांगतो, बाबा मी जिंकलो ना की तुम्ही मला मी सांगितलेलं गिफ्ट द्यायचं. मग राघव खूप कान पडतो, त्याला काय म्हणावा सांगावा तेच कळत नाही. तो म्हणतो, तू देवांना नमस्कार करून ये म्हणजे आपल्याला उशीर नाही होणार, लवकर निघायला हवं. मग राजश्री त्याला देवघरात घेऊन जाते. ती सांगते, देवांना मनापासून नमस्कार कर. तो हात जोडतो आणि देवांना सांगतो, देवा मला जिंकू दे, म्हणजे सावीचे आणि माझे बाबा हे राघवच होईल, असं तो विनंती करत असतो देवांसमोर. मग सगळ्यांच्या पाया पडतो, सगळ्यांकडनं तो आशीर्वाद घेत असतो. जिंकण्यासाठी चाललो आहे म्हणून आशीर्वाद द्या सगळ्यांना म्हणतो. तितक्यात सगळेजण तयार होतात. रुक्मिणी सांगते, तुम्ही सगळेजण पुढे व्हा, आम्ही बायका पाठीमागणे येतो. मग राघव म्हणतो, आपण सोबतच जाऊया ना. नंतर सांगतात, नाही आपण ॲडजस्ट करूया, तुम्ही पुढे जा, आम्ही पाठीमागणे येतो. असं सांगत ती राजश्री राघव यांना घराच्या बाहेर काढते आणि रुक्मिणीचा पुढे डाव सुरू होणार. रुक्मिणी ठरवते, आता हे सगळे गेलेले आहे. मग ऋतुजा, रश्मी आणि रुक्मिणी काकू यांनी कोणी दिसत नाही बघून सिंधूच्या आणि सावीच्या रूमची दाराची कडी लावायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे त्यांनी कडी लावलेली आहे. आता त्यांचं पुढे प्लॅन सुरू होतो की हा तिथे पोचलाच नाही पाहिजे. रुक्मिणी काकू म्हणते, हा दार मी लावलेला आहे, तो सिंधूच्या या घरातून कायमची जाण्यासाठी, पुन्हा वापस ती कधीच येऊ नये म्हणून. इकडे सिंधूची आणि सावीची गडबड सुरू असते. त्यांच्या बॅगपॅकही झालेल्या असतात, त्यांना तिकडनं तसंच त्यांच्या गावी जायचं असतं. मग दरवाजा खोलत नाही म्हणून त्या खटखट वाजवत असतात. मग कोणी खोलत नाही हे सिंधूच्या लक्षात येतं. मग सावी म्हणते, आई आता दरवाजा उघडत नाही, आपण विनूच्या रेसला कधी जायचं, कसं जायचं, काय करायचं, अशी ती प्रश्न विचारत असते. ती खूप घाबरलेली असते. इकडे स्पर्धेची सुरुवात होण्याआधी सगळेजण वॉर्मअप करत असतात, पण विनू हा विचारत असतो, अजून सावी आलेली नाही. तितक्यात तिथे कोच येतात. ते सांगतात, आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे रेस, सगळ्यांनी आपली आपली तयारी सुरू करा, असं सांगत असतात. तितक्यात दुसरे मुलं विनूला चिडवत असतात, हा तर लंगडा आहे, हा पळणार कसा, म्हणून त्याला चिडवत असतात आणि खूप जोरजोराने हसायला लागतात. हा तर काही ह्या वर्षी जिंकणार नाही, जिंकता जिंकता याला 1 वर्ष लागेल, असंही दुसरे मुलं त्याला चिडवत असतात. त्याला खूप वाईट वाटत असतं आणि तो विनू हा सिंधूची आणि सावीचीही वाट बघत असतो. त्याला खूप वाईट वाटत असतं त्याही आलेली नाही. इकडे तीच परिस्थिती राघवचीही झालेली आहे. राघवही सिंधू आणि सावीची वाट पाहत आहे, सगळीकडे त्यांना शोधत आहे. मग कोच येतात, विनूला सांगतात, चला आपली स्पर्धेची सुरुवात होणार आहे, सगळ्यांनी आपली आपली पोझिशन घ्या. सगळे मुलं निघतात ग्राउंडवरती. इकडे रुक्मिणीच्या लक्षात येतं की राघव हा वाट बघत आहे. तो त्या विचारतो, काय झालं आहे, तू कोणाची वाट बघत आहे. तेव्हा राघव सांगतो, मी सिंधू आणि सावीची वाट बघत आहे, त्या दोघी येणार होत्या मला बोललेल्या, अजून आल्या नाही, असंही ते सांगत असतं.
मग नेहमीप्रमाणे रुक्मिणी काकू सांगते, तिचा आपल्याशी आता काही संबंध नाही. विनूचा पाय एकदम ठणठणीत बरा झाला आहे. ती इथे येणार नाही, तिने सांगितलेलं आहे. मग राघव म्हणतो, मी चुकलोच. ह्या काकूंसमोर सिंधूचा विषयच घ्यायला नव्हता पाहिजे. असं तो मनातल्या मनात बोलत असताना पाठीमागनं रश्मी आणि ऋतुजा येते. रश्मी सांगते, अहो मी तिला खूप बोलले आमच्यासोबत चल, पण ती बोलली मला रेसला यायचं नाही, मला उशीर होत आहे, मी चालली. राघवला वाईट वाटत असतं की सिंधू तिकडनंच निघून गेली की काय, मला भेटली पण नाही, असं त्याच्या मनातल्या मनात विचार चाललेला असतो. मग सगळे स्पर्धक ग्राउंडवर येतात. सगळेजण विनूला चेअरअप करण्यासाठी विनू विनू बोलू लागतात. इकडे सगळेजण आपल्या पोझिशनमध्ये तयार होत असतात आणि विनू मात्र सिंधू आणि सावीचीच वाट बघत उभा असतो. तो वाट बघतोय त्या कधी येणार. इकडे रेस चालू झाली. सगळ्यांची धावपळ सुरू झाली. पुढे त्याच्या पायाला दुखतं आणि तो खाली पडतो. खाली पडल्यानंतर जोराने आई अशी हाकही मारतो. खूप जोरात त्याला दुखत असतं आणि तो सिंधू आणि सावीचीही वाट बघत असतो. त्याच्या वेदना सगळ्यांना बघून खूप वाईट वाटत असतं. त्याच्या पायाला इतक्या वेदना होत आहे, तो खूप रडतोय. सगळ्यांना बघून खूप कासावीस होत असतात. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंटही करा. म्हणजे पुढे काय पाहिजे असेल ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. धन्यवाद.